Hello everyone. Next point in solid state, crystal defect or imperfections. We know the difference between crystalline solid and amorphous solid. In crystalline solid, the constituent particles are arranged in regular manner or in periodic manner. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट कशी असते, रेग्युलर अरेंजमेंटमध्ये असतात ते. बट नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. जे नेचरमध्ये क्रिस्टलाइन सबस्टन्स ऑकर होतात त्यांच्यामध्ये परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चरची अरेंजमेंट नसते. दे हॅव सम डिसऑर्डर्स ऑर इरेग्युलॅरिटीज इन स्टॅकिंग ऑफ ॲटम्स. तर त्यांच्यामध्ये काही डिसऑर्डर प्रेझेंट असते. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते रेग्युलर ऑर्डरमध्ये अरेंज नसतात, त्यांच्यामध्ये काही डिसऑर्डर्स असतात, इरेग्युलरिटीज असतात. सच इरेग्युलरिटीज इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड क्रिस्टल आर कॉल्ड डिफेक्ट्स ऑर इम्परफेक्शन्स. म्हणजे रेग्युलर अरेंजमेंट जी असते क्रिस्टलाइन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची, त्याच्यामध्ये काही डिसऑर्डर प्रेझेंट आली तर त्याला आपण काय म्हणतो, डिफेक्ट ऑर इम्परफेक्शन्स. बट आयडियल क्रिस्टल विथ नो इम्परफेक्शन आर पॉसिबल ओनली ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. जे आयडियल क्रिस्टल आहेत ते कधी पॉसिबल आहेत, ओनली ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. अबव्ह दिस टेम्परेचर नो क्रिस्टलाइन मटेरियल आर 100% प्युअर. जर आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं तर त्याच्यामध्ये काही डिसऑर्डर प्रेझेंट येणार आहे. म्हणजे परफेक्ट आयडियल क्रिस्टल हा कधी ऑब्झर्व होतो किंवा कधी पॉसिबल आहे, ओनली ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. टेम्परेचर चेंज केल्यानंतर तो सबस्टन्स काय होणार आहे, म्हणजे काही त्याच्यामध्ये डिसऑर्डर इरेग्युलरिटीज प्रेझेंट येणार आहे. The nature of the crystal defect are electrical neutrality of the solid is maintained. क्रिस्टल डिफेक्टमध्ये जी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी आहे ती कशी आहे, मेंटेन आहे. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी म्हणजे सपोज आपण आयोनिक जर सबस्टन्स घेतला म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेन्स असणार आहेत, कॅटाइन्स आणि ॲनाइन्स. ते कॅटाइन्स आणि ॲनाइन्स हे काय असणार आहेत, बॅलन्स असणार आहेत. म्हणजे जरी त्याच्यामध्ये क्रिस्टल डिफेक्ट असला, काही डिसऑर्डर असली, परंतु त्यांची इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी कशी असेल, मेंटेन असणार आहे. सच टाइप ऑफ डिफेक्ट्स और इम्परफेक्शन्स आर स्टडीड इन दिस पॉइंट. द क्रिस्टल डिफेक्ट आर क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज द पॉइंट डिफेक्ट, सेकंड वन इज लाइन डिफेक्ट and third one is the plane defect. In this chapter we briefly discuss about point defect. Let's see point defect. These defects are irregularities produced in the arrangement of bases at lattice point in crystalline solid. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कसे असतात, रेग्युलर अरेंजमेंट असते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला युनिट सेल शिकताना तुम्हाला सांगितलेलं आहे, जर एक 10वीच्या क्लासची जर आपल्याला एक्झाम घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आपण काय करतो, बेंचेस अरेंज करतो. ते बेंच काय झाला, लॅटाईज झाला, आणि जे स्टुडंट त्या बेंचवरती येऊन बसणार आहेत तो काय झाला, बेसिस झाला. मीन्स द इरेग्युलरिटीज प्रोड्युस्ड इन अरेंजमेंट ऑफ बेसिस ॲट लॅटाईस पॉईंट. जर लॅटाईसवरती जे बेसिस अटॅच होणार आहेत त्यांच्यामध्ये जर इरेग्युलरिटीज असेल तेव्हा कोणता डिफेक्ट ऑब्झर्व होतो, पॉईंट डिफेक्ट. म्हणजे आपण एक्झाम हॉलसाठी बेंचेस अरेंज करून ठेवलेले आहेत, परंतु जे स्टुडंट येऊन त्या बेंचवरती बसणार आहेत ते इरेग्युलर बसले तर तेव्हा कोणता डिफेक्ट ऑब्झर्व होतो, पॉईंट डिफेक्ट. हे जस्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. तर डेफिनेशन बघा, आता तुम्हाला एक्झाम्पलवरून समजेल. द डिफेक्ट आर इरेग्युलरिटीज प्रोड्युस्ड इन. इरेग्युलरिटी कधी प्रोड्यूस झाली, अरेंजमेंट ऑफ बेसिस. जे अरेंजमेंट आहे कोणाची, बेसिस ॲट लॅटाईस पॉईंट. जी बेसिसची लॅटाईस पॉईंटवरची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे, इरेग्युलर आहे. सच टाईप ऑफ डिफेक्ट इज कॉल्ड ॲज पॉईंट डिफेक्ट. पॉईंट डिफेक्ट इज क्लासिफाईड इंटू अगेन 3 टाईप. फर्स्ट वन इज द स्टाइचोमेट्रिक डिफेक्ट, सेकंड इम्प्युरिटी डिफेक्ट, थर्ड non-stoichiometric point defect. In that first
stoichiometric point defect. Stoichiometric compound means the compound having fixed chemical formula. म्हणजे असे सबस्टन्स, असे कंपाऊंड त्यांचा केमिकल फॉर्म्युला कसा असतो, फिक्स असतो. इन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट द स्टायचोमेट्री रिमेन्स अनचेंज्ड. स्टायचोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे जे केमिकल फॉर्म्युला आहे तो काय असतो, रिमेन्स अनचेंज, म्हणजे तो सेमच आहे. इन अदर वर्ड द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स और नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स ऑफ कंपाऊंड रिमेन द सेम ॲज रिप्रेझेंटेड बाय इट्स केमिकल फॉर्म्युला. म्हणजे जो सबस्टन्सचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तो ॲज इट इज राहणार आहे. फॉर एक्झाम्पल NaCl मध्ये सोडियम किती आहे, 1 आहे. क्लोरीन किती आहे, 1 आहे. म्हणजे त्याची स्टायचोमेट्री, त्याचा केमिकल फॉर्म्युला काय राहणार आहे, सेम राहणार आहे. द स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट इज क्लासिफाईड इंटू 4 टाइप. फर्स्ट डिफेक्ट इज व्हॅकन्सी डिफेक्ट. Second one is the self-interstitial defect. Third one is the Schottky defect. And fourth one is Frenkel defect. Let's see one by one. First defect is vacancy defect. When vacancy defect is arrive, vacancy defect हा कधी क्रिएट होतो, during crystallization of solid a particle is missing from its regular site in crystalline lattice. सपोज आता मी इथे डायग्रॅम दिलेली आहे, तरी पण मी इथे ड्रॉ करते. हे जे स्ट्रक्चर आहे क्रिस्टलाइन सबस्टन्स, हे रेग्युलर स्ट्रक्चर आहे. याच्यामधून जर एक पॉइंट मिस झाला, परत एक ड्रॉ करायला लागेल मला. आत्ता जे स्ट्रक्चर काढलेलं आहे ते परफेक्ट क्रिस्टलाइन सॉलिड. सपोज याच्यामधून एक पॉइंट किंवा एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असेल, मिस असेल, तेव्हा तिथे काय क्रिएट होते, व्हॅकन्सी क्रिएट होते. The particle is missing from its regular site in crystalline lattice, and this missing particle create vacancy. This missing particle create vacancy in the lattice structure. This type of defect is called as vacancy defect. म्हणजे एखादा पार्टिकल, एखादा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हा त्याच्या रेग्युलर पोझिशनपासून काय आहे, अब्सेंट आहे, आणि तो अब्सेंट असल्यामुळे तिथे काय क्रिएट झाले आहे, व्हॅकन्सी क्रिएट झाली. सच टाइप ऑफ डिफेक्ट इज नोन ॲज व्हॅकन्सी डिफेक्ट. सी हिअर इन द डायग्राम द constituent particle is missing from that position, so here vacancy create. This vacancy defect developed when substance is heated. हा व्हॅकन्सी डिफेक्ट कधी ऑब्झर्व होतो, जेव्हा आपण सबस्टन्सला काय करेल, हीट करेल तेव्हा. ड्यू टू absence of particle the mass of substance decreases, however volume remains unchanged. As a result the density of substance decrease. आता या स्टेटमेंटचा काय मिनिंग आहे बघा. वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू mass upon volume. means density is directly proportional to mass. जर सबस्टन्सचं मास इन्क्रीज झालं तर डेन्सिटी पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जर सबस्टन्सचं मास डिक्रीज झालं तर डेन्सिटी पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आता या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये बघा, एक पार्टिकल कमी झाला आहे, एक पार्टिकल मिस झाल्यामुळे तिथे काय झालेले आहे, व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे. एक पार्टिकल मिस झाला आहे म्हणजे त्याचं मास इन्क्रीज होतं आहे का डिक्रीज होतं आहे, मास त्याचं काय होतं आहे, डिक्रीज होतं आहे. ॲज अँड वी नो द डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास. मास डिक्रीज झाल्यामुळे व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये डेन्सिटी पण काय होते, डिक्रीज होते. ड्यू टू अब्सेन्स ऑफ पार्टिकल मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. मास त्याचं काय डिक्रीज, मास कमी झाले एक पार्टिकल मिस झाल्यामुळे, परंतु हा जो व्हॉल्यूम आहे तो कसा आहे, सेमच आहे. बट व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड. ॲज अ रिझल्ट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीज.
पार्टिकल मिस झाला त्यामुळे त्याचं मास कमी झालं सबस्टन्सचा, आणि मास कमी झाल्यामुळे डेन्सिटी पण काय झालेली आहे, कमी झालेली आहे. अँड such type of vacancy defect arises due to absorption of heat from surrounding, which results in the decrease in density of substance. सराउंडिंगमधील जी हीट आहे ती ॲब्सॉर्ब केल्यामुळे पण सच व्हॅकन्सी डिफेक्ट क्रिएट होऊ शकतो. देन सेकंड डिफेक्ट इज सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड. इंटरस्टिशियल म्हणजे आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये रेग्युलर अरेंजमेंट असते. हियर दिस इज स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, आणि याच्यामध्ये जे पॉईंट आहे, अशी मोकळी जागा दिसते, तो कोणता स्पेस झाला, इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे वर्ड. या ज्या मोकळ्या स्पेसला काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल स्पेस ऑर वर्ड. तर तो डिफेक्ट कधी ऑब्झर्व होते आपण स्टडी करूयात. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड. When some particle of crystalline elemental solid occupy interstitial site in crystalline structure, it is called self-interstitial defect. जेव्हा क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत हे इंटरस्टिशियल स्पेस ऑक्युपाय करतात, तेव्हा जो डिफेक्ट ऑब्झर्व होतो त्या डिफेक्टला काय म्हणतात, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. This defect occur in two ways. First way, see here first way. Firstly, extra particle occupies empty interstitial space in crystalline structure. जे सपोज आता हे क्रिस्टलाइन सॉलिडचं स्ट्रक्चर आहे, इथं स्पेस देऊन मी राईट डाऊन केलेलं आहे. तर याच्यामध्ये जे एम्प्टी स्पेस आहे त्या स्पेसला काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल स्पेस. फर्स्टली एक्स्ट्रा पार्टिकल म्हणजे दुसरे कोणते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते कोणती स्पेस ऑक्युपाय करणार आहेत, दिस इंटरस्टिशियल स्पेस. हिअर मीन्स एक्स्ट्रा पार्टिकल occupies empty interstitial space in crystal structure. Such defect is called self interstitial defect. अजून एक कोणता वे आहे, सेकंड वे. Secondly, in an elemental solid, particle gets shifted from its original lattice point and occupies interstitial space in crystal. Suppose हे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे, याच्यामधील सपोज हा जो पार्टिकल आहे, हा सेकंड नंबरचा पार्टिकल, तो पार्टिकल काय झालेला आहे, शिफ्ट झालेला आहे त्याच्या ओरिजिनल पोझिशनपासून, आणि तो इथे येऊन शिफ्ट झालेला आहे. मग याची ओरिजिनल प्लेस काय होईल, त्याची व्हॅकंट राहील. हा पार्टिकल इथे शिफ्ट झाल्यामुळे तिथे काय होणार आहे, व्हॅकन्सी क्रिएट होणार आहे, आणि तो कोणती स्पेस ऑक्युपाय करणार आहे, इंटरस्टिशियल स्पेस. सी हिअर इन दिस फिगर, the particle from that original position shifted interstitial space and vacancy is created. See here vacancy, and this constituent particle occupies interstitial space. मग आता तुम्ही विचार करा, इंटरस्टिशियल स्पेसमध्ये सबस्टन्सची डेन्सिटी कमी होणार आहे का इन्क्रीज होणार आहे. In a self-interstitial defect, preserve the density of substance because there is neither loss nor gain in the mass of substance. त्याच्यामध्ये मास पण काय होणार नाही, लॉस होणार नाही, आणि गेन पण होणार नाही. सो डेन्सिटी रिमेन्स प्रिझर्व. नेक्स्ट जे दोन इफेक्ट आहेत, शॉर्टकी डिफेक्ट अँड फ्रिंकल डिफेक्ट, हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूयात.